नमस्कार, मी राजेश शावलकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र फैजपूर नगरपालिका ही एक अपवाद अशी आहे की त्या ठिकाणी 3 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुकीच्या मतदानाच्या सामोरे जाण्याच्या अगोदरच जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे, नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि हे तिघही जण बिनविरोध निवडून आलेत. आज आपण या फैजपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिनविरोध निवडून आले ते आहेत ते सिद्धेश्वर वाघोदे. या सिद्धेश्वर वाघोदे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ते बिनविरोध कशा पद्धतीने आलेत, कशामुळे आलेत, जनतेने त्यांच्यावरती विश्वास का ठेवलात, अशी कोणती कामं त्यांच्या हातून यापूर्वी घडलेली आहेत की त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने वाघोदे यांचं आपल्या या लोकलयच्या विशेष संवादमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. वाघोदे, सुरुवातीला आम्हाला तुमचा डिटेलमध्ये परिचय असा द्या की आपण यामध्ये बिनविरोध निवडून आलात, त्याच्या मागची खरी कारणं कोणती? नमस्कार. मी सिद्धेश्वर लीलाधर वाघोदे, प्रभात विद्यालय हिंगोणे येथे 18 वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मी एक चांगल्या प्रकारे ठसा उमटवलेला आहे. याआधी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचा संचालक म्हणून मी त्या ठिकाणी यावल तालुक्यातून बिनविरोध म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. जनतेचा विश्वास माझ्यावरती असल्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये मी गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी अनेक कामंसुद्धा त्या ठिकाणी केलेले आहे. उदाहरणार्थ पथदिवे असतील ते मी खाजगी माझ्या स्वखर्चातून त्या ठिकाणी प्रभाग क्रमांकामध्ये लावलेले आहे. त्यानंतर रस्त्याच्या बाजूने जे काही कॉलन्यांचे जे आपण इंडिकेशन बोर्ड त्या ठिकाणी दाखवतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर यावलकडून येत आहे तर यावलकडून कॉलनीमध्ये येत असताना यावल रोड परिसरामध्ये राजबाग परिसर असेल, वृंदावन कॉलनी असेल, त्यानंतर जानकीनगर असेल, त्यानंतर लक्ष्मीनगर असेल, शिवाजीनगर असेल, हनुमाननगर असेल, असे डिजिटल फलक त्या ठिकाणी मी स्वखर्चातून त्या ठिकाणी लावलेले आहे. तसेच प्रभाग क्रमांक 10 मध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे असतील. त्यानंतर स्वामीनारायण मंदिर असेल, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे असतील. त्यानंतर हनुमान मंदिर आहे वार्डामध्ये, त्या ठिकाणी मंदिराच्या मूर्तीसमोर एक स्लायडर, म्हणजे जेणेकरून त्या मूर्तीची विटंबना होणार नाही असे त्या ठिकाणी स्लायडर लावण्यात आलेले आहे. त्यानंतर कचरा व्यवस्थापन असेल, मी स्वतः शनिवार रविवार शाळा सुटल्यावरती किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी मी प्रभागात स्वतः फिरतो आणि कुठे कुठे कचराचे ढिगारे आहे ते स्वखर्चातून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान मी त्या ठिकाणी राबवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी माझ्यावरती विरोधकांनी जो विश्वास ठेवला की बुवा त्या प्रभागामध्ये सरांचं वर्चस्व खूप आहे आणि मतदार त्यांच्या बाजूने, मतदारांचा कौल आहे, त्या ठिकाणी माझ्या गळ्यात त्यांनी माळ घातली, बिनविरोध निवड झाली आणि मी त्या ठिकाणी विरोधकांचा सुद्धा आभार मानतो. आणि आमच्या पक्षाचे राज्याचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन असतील, यांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवून प्रथमतः आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली, यात मी भारतीय जनता पार्टी पक्षाचं त्रिवार अभिवादन करतो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, सर्व कार्यकर्त्यांच्या, सर्व पदाधिकाऱ्यांच्या. हे करत असताना तुम्ही कुठे दडपण आणलं असं तर काही झालं नाही? नाही. अगदी म्हणजे प्रांजळपणे त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे. म्हणजे मला पण अनएक्सपेक्टेड होतं की 2 वाजेपर्यंत मी प्रचारात होतो, प्रभागामध्ये फिरत होतो आणि 2 वाजेलाच त्यांनी सांगितलं की आम्ही माघारीला जातोय, त्या ठिकाणी तुम्हाला ते जागा बिनविरोध मिळते आहे. भारतीय म्हणजे तुमची एक खासियत अशी दिसते की तुम्ही शिक्षक संघात देखील बिनविरोध निवडून आलात, इथे देखील बिनविरोध निवडून आलात. त्या ठिकाणी गेल्या काही 9 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात मी असे अनेक कामं, समजा पैसे देऊन तर कोणीही कामं करतो, पण एखाद्याचं जर विनामूल्य त्या ठिकाणी जर काम झालं, त्यात आनंद फार वेगळा असतो लोकांना. त्या ठिकाणी मी 9 वर्षापासून विनामूल्य मेडिकल बिल असतील, त्यानंतर काही शालार्थ ID असतील, त्यानंतर काहींचे अप्रुव्हल संदर्भातचे जे पाठपुरवठा असेल तो त्या ठिकाणी मी केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा माझ्या गळ्यात बिनविरोध माल पडलेली आहे. आता तुम्ही या प्रभागामध्ये बिनविरोध निवडून आलात, निश्चिंत झालात, आता काय प्रश्न नाही, पुढचे 5 वर्ष आपलेच आहे. बरोबर. असं आपण त्या प्रभागाकडे बघणार? प्रभागाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन याआधी होता आणि आता सुद्धा माझ्या विजनमध्ये असणार आहे. पाणी, रस्ते, गटारी ह्या तर नागरिकांच्या समस्या आहेच, पण त्या व्यतिरिक्त मला ॲडिशनल काय करता येईल म्हणून मी त्याआधीच ना नफा ना तोटा तत्वावरती रुग्णवाहिका सुरू केलेली आहे. म्हणजे त्या ना नफा ना तोटा तत्वावरती, म्हणजे एखाद्याचं जर
काही त्या ठिकाणी इन्सिडंट घडला, काही ॲक्सिडेंटची केस असेल, काहींना हृदयविकाराचा झटका असेल, तर त्या ठिकाणी काही विदिन म्हणजे मिनिटांमध्ये त्या ठिकाणी माझी रुग्णवाहिका पोहोचते. आणि म्हणजे त्या तुम्ही प्रकारे कार्य प्रभागासाठी सातत्याने कार्य प्रभागासाठीच नव्हे तर संपूर्ण फैजपूर शहरासाठी आमचं ते विजन आहे. तुम्ही फैजपूर शहराचं विजन बोलत आहात. जसं तुम्ही आता बिनविरोध निवडून आलात, पण आपल्याबरोबर इतर राहिलेले जे 18 लोक आहेत, त्यांना सुद्धा निवडून आणण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असतील आणि त्या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करत आहात? त्यांच्यासाठी आमचे एक प्रयत्न असे असणार आहे, की जर संपूर्ण सत्ता जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असली, तर नक्कीच त्या ठिकाणी काम करताना सुद्धा नगरसेवकांना एक उल्हासदायी वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्यांना तो जोश त्यांच्यामध्ये तो तयार होणार आहे आणि लोकांचे कामं करत असताना लोकांमध्ये जो उत्साह आहे, तो ह्या नगरसेवकांना निवडून देताना अधिक असेल. विश्वास आहे तुम्हाला सगळे नगरसेवक तुमच्या सगळं निवडून येतील? संपूर्ण सत्ता आमची या ठिकाणी एक हाती भारतीय जनता पार्टीची असे असेल. विश्वास का वाटतो? असा विश्वास या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीने आदरणीय तरुण तळपदार या रावेर मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमोलदादा यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम आमची त्या ठिकाणी कामाला लागलेली आहे. जनतेचा विश्वास संपादन करणे हाच आमचा एक ध्यास आहे अच्छा. आणि तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. खूप खूप धन्यवाद वाघोळी सरांचं. या ठिकाणी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना एक ध्यास या संपूर्ण फैजपूरचा. स्वतः बिनविरोध आलेत, इतर देखील निवडून येतील असा विश्वास त्यांना आहे. मी सर्व दर्शकांच्या वतीने त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो. आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने पुनश्च एकदा अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. आपण पाहत आहात लोकशाही निर्मिती लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.